छानपैकी आपल्याला हरभऱ्याच्या डाळीची आमटी बनवून घ्यायची आहे. तर त्यासाठी पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तेल असं कडक होऊ दिलेलं आहे. त्यामध्ये टाकलेलं आहे कोथिंबीर, अद्रक, कांदा, लसूण, टमाटे, जिरे, मोहरी असं सर्व साहित्य टाकून घेतलेलं आहे. आणि नंतर टमाटे टाकलेले आहेत वरी. तर टमाटे असे छानपैकी सर्व मसाला एकत्र होऊ द्यायचा. पूर्ण मसाला फ्राय होऊ द्यायचा, तेलात तळायचा. नंतर खोबर पण टाकलेला आहे आपण मस्तपैकी. खोबरामध्ये कांदा तळून घेऊन ते पण वाटून टाकलेला आहे. तर सर्व मसाले असे टाकून घेतलेले आहेत आपण. मसाले करपू नये म्हणून आपण जरासं पाणी टाकून घ्यायचं आहे मध्ये. थोडंसं पाणी टाकून घेतल्यानंतर छानपैकी असे मसाले फ्राय होऊ द्यायचे. छान असं मसाल्याला म्हणजे तेल सुटू द्यायचं. तेल सुटल्यानंतरच आपल्याला टाकायचे आहे आमटीचं म्हणजे डाळीचं येळवणी. जे आपण डाळ शिजविलेले असते ना, त्यामध्ये वरी असं येळवणी निघत असतं. ते येळवणी बाजूला काढायचं असतं आणि ते येळवणी बाजूला काढूनच त्याची आमटी बनवायची असते. आमटीत जास्त थोडे मसाले वाढवायचे, म्हणजे टमाटर वगैरे जर जास्त टाकलं ना तर खूप छान चव येते. आणि मसाले पण थोडे जास्तच टाकून घ्यायचे. अद्रक, कोथिंबीर, लसूण पण जास्त टाकायचा, कांदा पण टाकायचा आणि खोबर पण जरा जास्तच टाकायचं. गरम मसाला, धने पावडर हे पण पूर्ण टाकून घेतलेलं आहे आपण. त्यामुळं काय होतं, आमटीला ही एकदम भारी चव येते आणि अप्रतिम अशी आमटी लागते. तर खूप छान अशी आमटी लागते. तर अशा प्रकारेच आपण पण करायची आहे. आणि नंतर आपल्याला टाकून घ्यायचं आहे येळवणी, जे की आपण डाळ शिजवून घेताना, पोळ्या करण्यासाठी जी डाळ शिजवून घेतो ना त्याच्यातून काढलेलं असतं येळवणी. ते आपण टाकून घ्यायचं आणि मस्तपैकी अशी आमटी बनवून घ्यायची. तर धन्यवाद. कसा वाटला व्हिडिओ? आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. बाय बाय, टेक केअर.